हॅलो स्टुडंट्स. खूप मुलांची अशी रिक्वेस्ट होती की मराठीमधून एक व्हिडिओ तुम्ही तयार करा. सो फील्ड प्रोजेक्ट हा MBAच्या मुलांना, फर्स्ट इयरच्या मुलांना एक सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये मुलांना फील्ड प्रोजेक्ट करायचा आहे. तर त्याविषयी मी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. डॉक्टर रोहन प्रभाकर देवले, सर्वांचे स्वागत आहे. राजगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट, धनकवडी, पुणे इथून. तर काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स आपण सुरुवातीला आधी बघूयात. जरी मराठी म्हटलं तरी मी मध्ये-मध्ये थोडं इंग्लिश शब्द किंवा वाक्य वापरणार आहे. सो हिअर आर सम गाईडलाईन्स. फील्ड प्रोजेक्ट जो आहे, हा तुम्ही जे काही सेकंड इयरला स्पेशलायझेशन घेणार आहात किंवा तुम्हाला घ्यायची इच्छा आहे, म्हणजे HR, मार्केटिंग, फायनान्स, बिझनेस एनालिटिक्स किंवा ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट एक्सेट्रा, तर त्याच्या रिलेटेडच असायला हवा. सो पहिली गोष्ट, फील्ड प्रोजेक्टचा सब्जेक्ट हा स्पेशलायझेशनशी निगडीत असायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, की हा इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट आहे. हा ग्रुप प्रोजेक्ट नाही आहे. तुम्हाला फील्ड प्रोजेक्टबरोबर डेस्क रिसर्च पण करायचा आहे. डेस्क रिसर्चबद्दल माझा सेपरेट इंग्लिश मराठीमध्ये एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. पण फील्ड प्रोजेक्ट हा जो आहे, हा तुम्हाला प्रत्येकाला स्वतंत्र करायचा आहे. डेस्क रिसर्च हा ग्रुपमध्ये करायचा आहे. प्लस पुढचं पार्ट म्हणजे फील्ड प्रोजेक्टमध्ये तुम्हाला फील्ड वर्क हे इन्व्हॉल्व होणार आहे. ह्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने केलेला गोळा केलेला डेटा हा चालणार नाही. सो ऑनलाईन प्रोजेक्ट्स आर नॉट परमिटेड आणि इथे प्रायमरी डेटाच तुम्हाला कलेक्ट करायचा आहे. सो व्हॉट इज प्रायमरी डेटा, व्हॉट इज सेकंडरी डेटा? तर तुम्ही माझा प्रायमरी आणि सेकंडरी डेटावर बिझनेस रिसर्च मेथडमध्ये एक सेपरेट व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये मी पूर्ण व्यवस्थितपणे व्हॉट इज डिफरन्स बिटवीन प्रायमरी आणि सेकंडरी हा एक्सप्लेन केलेला आहे. तर तो तुम्ही व्हिडिओ अवश्य बघा. सध्यापुरतं प्रायमरी डेटा असा डेटा असतो, जो रिसर्चर म्हणजे जो काही मुलगा किंवा मुलगी जो काही करणार असते, ते स्वतः तो डेटा कलेक्ट करतात. मग वेगवेगळ्या मेथडने तो डेटा कलेक्ट करू शकतात. क्वेश्चनर मेथड आहे किंवा Google फॉर्म तुम्ही बनवू शकता. तुम्ही इंटरव्ह्यू घेऊ शकता किंवा तुम्ही ऑब्झर्वेशन मेथड वापरू शकता आणि तुम्ही हा डेटा गोळा करू शकता. तसंच हेच इथे सांगितलेलं आहे. फील्ड प्रोजेक्ट कॅन इन्व्हॉल्व व्हेरियस सर्वेज, इंटरव्ह्यूज, छोट्या केस स्टडीज, फील्ड व्हिजिट आणि ऑब्झर्वेशन ऑफ स्टडीज. तर ह्याच्यामध्ये एक सॅम्पल साईज नावाचा प्रकार असतो. म्हणजे तुम्ही किती लोकांना, किती रिस्पॉन्डंट्सला प्रश्न विचारणार. आता तुम्ही बिझनेस रिसर्च मेथड सब्जेक्ट शिकतच आहात. त्याच्यामध्ये 4थ्या युनिटमध्ये सॅम्पलिंग युनिटमध्ये व्हॉट इज सॅम्पल, व्हॉट इज सॅम्पल साईज, व्हॉट इज युनिव्हर्स, ओके, व्हॉट आर सॅम्पलिंग मेथड्स, याची सगळ्याची माहिती तिथे दिलेली आहे. तर या सर्व्हेमध्ये सॅम्पल साईज किती असावा? तर त्याला एक स्पेशल फॉर्म्युला असतो सॅम्पल साईज कॅल्क्युलेशनचा. पण त्या कॅल्क्युलेशनमध्ये करून जरी तुम्ही नाही काढलात, तरी अप्रॉक्सिमेटली विद्यापीठाने दिलेल्या गाईडलाईननुसार 100 हा पार्टिसिपंट पाहिजे. आणि इन डेप्थ इंटरव्ह्यू जर तुम्ही घेणार असाल, तर जवळ-जवळ तुम्हाला 25 पार्टिसिपंट्स यांचे इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत आणि एक इंटरव्ह्यू हा 45 ते 60 मिनिटं चालला पाहिजे. अशा गाईडलाईन्स विद्यापीठाने दिलेल्या आहेत. आता ही झाली प्रायमरी माहिती. आता फील्ड प्रोजेक्टमध्ये तुमचा रिपोर्ट कसा असणार आहे? तर रिपोर्ट हा अशा पद्धतीने असेल. सुरुवातीला तुमचं टायटल पेज असेल. नंतर डिक्लरेशन ऑफ ओरिजिनॅलिटी ऑफ द प्रोजेक्ट बाय स्टुडंट. त्याचा फॉर्मॅट तुम्हाला कॉलेजमधून मिळेल. हे पूर्ण फॉर्मॅट जो आहे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, त्याचा फॉर्मॅट तुम्हाला कॉलेजमधून मिळेल. सो टायटल पेज, डिक्लरेशन ऑफ स्टुडंट, एक्नॉलेजमेंट बाय स्टुडंट, सर्टिफिकेट बाय द गाईड ऑन द इन्स्टिट्यूट लेटर हेड. तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट म्हणजे तुमचं कॉलेज तुम्हाला हे सर्टिफिकेट देणार. आणि दुसरं सर्टिफिकेट आहे, ज्या कंपनीमध्ये तुम्ही प्रोजेक्ट करणार आहात, तर त्या कंपनीकडून तुम्हाला सर्टिफिकेट घ्यायचं आहे. ते आहे सर्टिफिकेट इश्यूड बाय पार्टनर ऑर्गनायझेशन ऑन लेटर हेड. त्याच्यानंतर टेबल ऑफ कंटेंट, त्याचा फॉर्मॅट पण तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही जर काही आतमध्ये टेबल किंवा फिगर्स वापरले असतील, तर त्याची लिस्ट. सगळ्यात शेवटी अख्खा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर एक 200 शब्दांमध्ये म्हणजे 200 वर्ड्समध्ये तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्ट लिहायचा आहे. हा ॲब्स्ट्रॅक्ट कधी लिहायचा? हा पूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर हा सगळ्यात शेवटी ॲब्स्ट्रॅक्ट लिहायचा. काही मुलं काय करतात, सुरुवातीलाच ॲब्स्ट्रॅक्ट आहे ना, मग सुरुवातीलाच ॲब्स्ट्रॅक्ट लिहिण्याचा प्रयत्न करतात. पण जोपर्यंत तुमचा प्रोजेक्ट कंप्लीट होत नाही, तोपर्यंत तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट लिहू शकत नाही. कारण ॲब्स्ट्रॅक्टमध्ये काय असतं, तर सुरुवातीला तुम्ही काय प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, तुम्ही त्याच्यासाठी कसा प्रोजेक्ट तयार केलात आणि तुमचे मेजर फाइंडिंग काय आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्टमध्ये इन्क्लूड होतं. त्यानंतर एक-एक चॅप्टरमध्ये काय-काय आहे हे आपण बघूयात. पहिला चॅप्टरमध्ये पहिल्यांदा पाहिजे तुमचं स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम.
म्हणजे तुमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट किंवा रिसर्च प्रॉब्लेम स्टेटमेंट. तुम्ही ज्या कंपनीमध्ये काही प्रोजेक्ट करत आहात, तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा इश्यू आहे किंवा तुम्हाला फर्दर काही इम्प्रुव्हायझेशन करायचं असेल, तर तो प्रॉब्लेम तुम्ही आयडेंटिफाय केलात का? जर केला असेल, तर त्याचं स्टेटमेंट तुम्हाला साधारण 7-8 ओळीमध्ये लिहायचं आहे. हे लिहित असताना तुम्ही तुमच्या गाईडची मदत घेऊ शकता. दुसरा पॉइंट आहे पर्पज ऑर ऑब्जेक्टिव्ह ऑफ दी प्रोजेक्ट. ह्याला पण 5 ते 6 ऑब्जेक्टिव्हज असतील. हे ऑब्जेक्टिव्ह लिहिताना पण तुम्ही तुमच्या गाईडची मदत घेऊ शकता. तिसरा आहे थिओरेटिकल फ्रेमवर्क. म्हणजे तुम्ही कुठल्या पद्धतीची थिअरी वापरून हा प्रोजेक्ट करणार आहात. तुमचं फ्रेमवर्क काय थिअरीचं, हे साधारण 5-6 पेजेसमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. इथे तुम्ही रेफरन्स बुक वाचू शकता. रेफरन्स बुकच्या आधारे तुम्ही थिओरेटिकल फ्रेमवर्क तयार करू शकता. जुने रिसर्च पेपर वाचू शकता किंवा ऑनलाईन जर काही चांगल्या रिसोर्समध्ये, ऑथेंटिक रिसोर्सेसमध्ये जर काही डेटा अवेलेबल असेल, ऑफिशियल वेबसाईटवर, तर तिकडून तो तू घेऊ शकता. पण त्याचं अॅक्नॉलेजमेंट तुम्हाला द्यावं लागेल. जशाचा तसा तुम्ही डेटा घेऊ शकत नाही. तुम्हाला काय समजलंय, हे तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला तो ट्रान्सलेट करून लिहावा लागेल. त्याच्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ द प्रोजेक्ट, म्हणजे हा प्रोजेक्ट का करायचा आहे, व्हॉट इज नीड ऑफ द प्रोजेक्ट, हे तुम्हाला परत अर्ध्या पेजमध्ये लिहायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी जर काही तुम्ही प्रोजेक्टमध्ये डेफिनेशन वापरणार असाल, तर हे ऑप्शनल आहे. असेल वापरत तुम्ही, तर त्याची माहिती द्यायची. तर साधारणपणे हे स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम हाफ पेज, पर्पज हाफ पेज, हे पुढचं 3 पेज 4, साधारण 4.5 ते 5 पानामध्ये किंवा 6 पानामध्ये पहिला चॅप्टर संपेल. दुसरा चॅप्टर आहे रिव्ह्यू ऑफ द लिटरेचर. रिव्ह्यू ऑफ द लिटरेचरमध्ये तुम्ही तुम्ही समजा एखादा टॉपिक निवडला असेल, समजा तुम्ही रिटेन्शनचा टॉपिक निवडलेला आहे किंवा 4 पीज ऑफ मार्केटिंग, म्हणजे प्रॉडक्ट प्राईस प्लेस प्रमोशन, त्याचा टॉपिक निवडलेला आहे. त्याला आपण मार्केटिंग मिक्स म्हणतो. तर त्या निवडलेल्या टॉपिकवर आधी काही रिसर्च पेपर अवेलेबल असतात. तर तुम्हाला सर्च करायचा आहे. समजा तुमचा टॉपिक हा ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट असेल, तर तुम्हाला Googleमध्ये टाकायचं आहे रिसर्च पेपर ऑन ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट आणि त्या रिलेटेड साधारण 10-15 रिसर्च पेपर तुम्हाला मिळतील. Googleमध्ये मिळतील, रिसर्चगेटमध्ये मिळतील, आपल्या कॉलेजची लायब्ररी आहे, डिजिटल लायब्ररी आहे, तिथे मिळतील. तुम्ही कुठेही जाऊन तुम्ही एक 10-15 रिसर्च पेपर डाउनलोड करा. रिसर्च पेपर डाउनलोड केल्यानंतर साधारण वरवर ते बघा. अगदी काही वर्ड टू वर्ड वाचू नका. वरवर बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, की अरे हा रिसर्च पेपर खूप अवघड आहे, मला काहीच समजत नाहीये. मग तो बाजूला ठेवा. मग तुम्हाला समजत असणारे साधारण 10 रिसर्च पेपर जे सोप्या भाषेमध्ये आहेत, तुमच्या टॉपिकच्या रिलेटेड आहेत, तुम्हाला समजतायत, असे 10 रिसर्च पेपर बाजूला काढा. एक रिसर्च पेपर वाचायचा आणि त्याच्याबद्दल साधारण अर्धा पेज माहिती लिहायची. म्हणजे आपण एखादा उतारा वाचून त्याचं समरी कशी लिहितो तसं. त्या रिसर्च पेपरमध्ये काय लिहिलेलं आहे, रिसर्चरनी काय केलेलं आहे, हे तुम्हाला अर्ध्या पेजमध्ये किंवा 10-12 ओळीमध्ये लिहायचं आहे. असंच 10 रिसर्च पेपर जर तुम्ही घेतलेत, तर प्रत्येकाचा अर्धा-अर्धा पेज, म्हणजे साधारण 5 ते 6 पानामध्ये हा चॅप्टर संपेल. सो रिव्ह्यू ऑफ द एक्झिस्टिंग बॉडी ऑफ नॉलेज अवेलेबल ऑन दी प्रॉब्लेम ऑर टॉपिक, म्हणजे रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर. हे सगळं 10 रिसर्च पेपरचं लिहून झाल्यानंतर तुम्हाला जर काही रिसर्च गॅप आयडेंटिफाय झाला, तर ती रिसर्च गॅप तुम्ही 4-5 ओळीमध्ये चॅप्टरच्या सगळ्यात शेवटी लिहू शकता. हा झाला चॅप्टर नंबर 2. चॅप्टर नंबर 3 मध्ये तुम्ही कुठली मेथोडॉलॉजी वापरलेली आहे, इथे तुम्ही थोडं तुमच्या गाईडला विचारा, की ह्याच्यामध्ये काय एक्सपेक्टेड आहे. सो तुम्ही तुमचा हा स्टडी कसा करणार आहात, कसा कंप्लीट करणार आहात, त्याच्यामध्ये कुठली-कुठली प्रोसेस येणार आहे, तुम्ही डेटा कसा गोळा करणार आहात, सोर्सेस ऑफ डेटा प्रायमरी आहे का सेकंडरी आहे, सेकंडरी कसा तुम्ही गोळा करणार, प्रायमरी गोळा कसा करणार, सॅम्पलिंग मेथड काय आहे, युनिव्हर्स काय आहे, ड्युरेशन ऑफ द स्टडी काय आहे, टोटल युनिव्हर्स काय आहे, सॅम्पलिंग मेथड समजा तुम्ही वापरली असेल तर हीच का वापरली आहे. तर ह्या सगळ्या रिलेटेड प्रश्नांची उत्तरं, म्हणजे मेथोडॉलॉजीच्या रिलेटेड प्रश्नांची उत्तरं 3 ते 4 पानांमध्ये हा चॅप्टर कंप्लीट होतो. ह्याच्यामध्ये अननेसेसरी मेथोडॉलॉजीच्या डेफिनेशन्स किंवा जे जनरलाइज आहे ते न लिहिता तुम्ही काय केलेलं आहे तेवढं लिहिणंच अपेक्षित आहे. थिअरी ह्याच्यामध्ये फारशी अपेक्षित नाही. तसा हा साधारण 5-6 पानाचा चॅप्टर तुमचा तिसरा चॅप्टर नंबर कंप्लीट होईल. आता तुमचा चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर, इथे तुम्हाला महत्त्वाचा म्हणजे प्रायमरी डेटा. सेकंडरी इथं लिहिलेला आहे, पण प्रायमरी डेटा तुम्हाला कलेक्ट करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला साधारण 100 लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. प्रश्न विचारून झाल्यानंतर त्याचे ग्राफ काढायचे आहेत. म्हणजे पहिला प्रश्न, त्याच्या खाली एक टेबल, टेबलच्या खाली ग्राफ, ग्राफच्या खाली ग्राफचं इंटरप्रिटेशन, म्हणजे त्या ग्राफमधून तुम्हाला काय समजलं, हे तुम्हाला तिथे दाखवायचं आहे. असे साधारण तुम्ही तुमच्या टॉपिकच्या रिलेटेड 20-25 प्रश्न विचारले, तर प्रत्येक प्रश्नासाठी 1 पान, असा साधारण 20-25 पानाचा हा तुमचा चॅप्टर कंप्लीट होतो. मार्केटिंगची मुलं आणि HR ची मुलं
अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने हा चॅप्टर करू शकतात. फायनान्समध्ये तुम्ही तुम्ही काय टॉपिक घेता आहात, रेशो एनालिसिस घेतायत का छोट्या-छोट्या केसलेट्स घेतायत किंवा कंपनीची काही माहिती घेतायत. त्या पद्धतीने तुम्ही डेटा एनालिसिस 5 वर्षाचा इथून मागचा तुम्हाला घ्यावा लागेल. तुमच्या गाईडला विचारून तुम्ही ते कंप्लीट करू शकता. किंवा फायनान्सची मुलंसुद्धा काही इन्शुरन्स वगैरे रिलेटेड काही टॉपिक घेतला आणि कन्झ्युमर बिहेवियर रिलेटेड टू इन्शुरन्स असा काही त्यांचा टॉपिक असेल, तर ते क्वेश्चनर मेथड वापरू शकतात. ऑपरेशन सप्लाय चेनची मुलं साधारण प्रोसेस काय आहे, बिफोर आणि आफ्टर काही फरक पडला का इम्प्लिमेंटेशन, पर्ट सीपीएम वापरून तुम्ही काही बिफोर आणि आफ्टर काही करताय का? प्रोसेस इम्प्रोव्हायझेशन झालंय का? किंवा व्हॅल्यू इंजिनिअरिंग किंवा व्हॅल्यू एनालिसिस तुम्ही करताय का? तर अशा पद्धतीने वेगवेगळे प्रोजेक्ट तुम्ही करू शकता. बिझनेस एनालिटिक्सची मुलं पण तुमच्या गाईडला विचारून आर सॉफ्टवेअर किंवा अजून काही वेगवेगळे सॉफ्टवेअर तुमच्या ह्याच्यात टॅबल्यू वगैरे आहेत. ते वापरून त्याचे स्क्रीनशॉट घेऊन त्याचं इंटरप्रिटेशन तुम्ही लिहू शकता. जर तुम्ही फ्लोचार्ट वापरलात, तर प्रोसेसचा फ्लो, प्रत्येक फ्लोमध्ये इनपुट काय आहे, प्रत्येक फ्लोचं आउटपुट काय आहे, ते तुम्हाला लिहावं लागेल. काही-काही मुलं नुसते स्क्रीनशॉट लावतात. पण ते कशाचे स्क्रीनशॉट आहे? त्या स्क्रीनशॉटच्या आधी कुठला टॅब होता? या स्क्रीनशॉटमधून आउटपुट काय मिळणार आहे? हा स्क्रीनशॉट किंवा हा टॅब कुठल्या दुसऱ्या टॅबला कनेक्ट होणार आहे? हे सगळी माहिती तिथे व्यवस्थित लिहिली गेली पाहिजे. त्यामुळे तुम्ही जो कुठली काही एनालिटिकल टूल वापरतायत, कुठल्या टेक्निक वापरतायत आणि डेटा एनालिसिस कसं करताय, मीन मोड, मीडियन वापरतायत का? या सगळ्या गोष्टी इथे डेटा एनालिसिस आणि डेटा इंटरप्रिटेशनमध्ये येतील. हा चॅप्टर सगळ्यात महत्त्वाचा आहे. ह्या चॅप्टरवर तुम्हाला आणि मेथोडॉलॉजी चॅप्टरवर तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. सो धिस इज द सोल, म्हणजे हा तुमच्या प्रोजेक्टचा आत्मा आहे. म्हणूनच हा 20-25 पानाचा व्हायला पाहिजे. हा चॅप्टर एकदा कंप्लीट झाला, की पुढंचे चॅप्टर एकदम तुम्हाला सोपे आहेत. नंतर तुम्हाला जे काही की इश्यूज तुम्ही आयडेंटिफाय केलेत किंवा काही अपॉर्च्युनिटीज, ट्रेंड आयडेंटिफाय केला आहे, बेस्ड ऑन युअर डेटा एनालिसिस. तुम्ही एखादं रिकमेंडेशन देताय का? तुम्ही काही फिजिबल सोल्युशन देताय का? तुम्हाला या सगळ्या स्टडीमधून काय शिकायला मिळालं? तुमचे रिझल्ट्स, फाइंडिंग्ज आणि सजेशन्स काय आहेत? साधारण अर्धा 1 पेज प्रत्येकाची जर तुम्ही माहिती लिहिली, तर साधारण 2 ते 3 पेजमध्ये किंवा 2 ते 3 पानांमध्ये हा चॅप्टर संपेल. तुम्हाला की रिझल्ट्स म्हणजे महत्त्वाचे रिझल्ट्स तुम्हाला जे काय मिळालेत, महत्त्वाच्या फाइंडिंग्ज काय मिळाल्यात आणि तुम्ही काय सजेशन देत आहात. ह्या प्रोजेक्टला पुढे काही फ्युचर स्कोप आहे का इम्प्रूव्हमेंटसाठी? अजून ह्याच्यावर काही काम करता येऊ शकतं का? असं तुम्ही एक परत 4-5 ओळीमध्ये सजेशन देऊ शकता. अशा पद्धतीने 4-5 पानामध्ये हा चॅप्टर सुद्धा संपेल. इथे तुमचं बऱ्यापैकी प्रोजेक्ट संपतो. सगळ्यात शेवटी मग तुम्ही जी काही क्वेश्चनर मेथड वापरली आहे, ऑब्झर्वेशन मेथडसाठी किंवा दुसऱ्या कुठल्या टेक्निकसाठी किंवा Google फॉर्म वगैरे तयार करायला, तर ती क्वेश्चनर ब्लँक क्वेश्चनर तिथे अटॅच करायची आहे. ऑब्झर्वेशन शीट्स असतील तर त्या अटॅच करायच्या आहेत. फील्ड व्हिजिट तुम्ही केली असेल, त्याचे काही मॅप्स किंवा काही फोटोग्राफ्स असतील तर ते अटॅच करायचे आहेत किंवा जिओ टॅग फोटो जर तुम्ही काही इंटरव्ह्यू घेताना वगैरे कोणाचे घेतले असतील, तर ते तुम्ही तिथे अटॅच करायचे आहेत. आणि सगळ्यात शेवटी प्रेझेंटेशन करताना आता पुढे मी येतो, हे ॲनेक्स्चरमध्ये तुम्ही एवढ्या सगळ्या पद्धतीने गोष्टी टाकू शकता. आणि ह्याच्यानंतर स्टुडंटला साधारण एक 15 मिनिटाचं प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. आणि हे प्रेझेंटेशन त्याला विद्यापीठाने पाठवलेल्या एक्सटर्नल समोर प्रेझेंट करायचं आहे. तर त्या मुलाने 15 मिनिटं बोलणं अपेक्षित आहे. मग हे तो ट्रॅडिशनल पद्धतीने तो बोलू शकतो, पी-पी-टी बनवू शकतो. इथे दिलेलं आहे, तुम्ही स्क्रीनवर बघता. फील्ड प्रोजेक्ट इंट्रोडक्शन तुम्ही देणार. त्याच्यामध्ये स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम, पर्पज ऑफ द प्रोजेक्ट, सिग्निफिकन्स ऑफ द प्रोजेक्ट, हे फील्ड प्रोजेक्टचं प्रपोजल आहे. त्या प्रपोजलमध्ये साठी लागणार आहे. प्रपोजलच्या आधी तुम्हाला अ, अ, मी हे तुम्हाला आधी क्लिअर करतो, की 15 मिनिटं जे तुम्ही बोलणार आहात, त्याच्यासाठी तुम्ही एक ऑडिओ व्हिज्युअल टाइप पण गोष्ट करू शकता. म्हणजे एक साधारण पी-पी-टी प्रेझेंटेशन करताना मध्ये-मध्ये तुम्ही स्वतःचंच कुठं त्या कंपनीमध्ये गेला असेल, तिथं स्वतःचं शूटिंग केलं असेल किंवा आपण एखाद्या व्यक्तीला इंटरव्ह्यू घेतले, त्या इंटरव्ह्यू घेतानाचं काही 2 मिनिटाचं शूटिंग केलं असेल किंवा रिस्पॉन्डंटला प्रश्न विचारताना काही शूटिंग केलं असेल, ऑब्झर्वेशनचं काही शूटिंग केलं असेल, तर अशा पद्धतीने छोट्या-छोट्या व्हिडिओ क्लिप्स पण तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये टाकू शकता. त्याने जास्त इफेक्टफुल होईल. सो टेड टॉक सारखं तुम्ही क्वेशन एंड आन्सर घेऊ शकता. एन नंबर ऑफ थिंग्ज आहेत. तर किती व्यवस्थित पद्धतीने किंवा वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे बनवता येईल, हे तुम्ही तुमच्या गाईडला विचारा. तुमच्या डेप्थ ऑफ प्रोजेक्टप्रमाणे तुमचा गाईड तुम्हाला व्यवस्थित सांगेल, की तुम्ही प्रेझेंटेशन कसं बनवायचं आहे. ओके, आता सगळ्यात शेवटचा पार्ट. खरं तर हा पार्ट जो आहे फील्ड प्रोजेक्ट प्रपोजल, हा तुम्ही फील्ड प्रोजेक्ट करायच्या आधी द्यायचा आहे. तर ह्याचा पण फॉर्मॅट तुम्हाला तुमचं कॉलेज देईल. फील्ड प्रोजेक्टची इंट्रोडक्शन साधारण अर्धा पेज. स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम जे आपल्या पहिल्या चॅप्टरमध्ये रिपीट आहे तेच इथे येईल अर्धा पेज. पर्पज आपला जो आहे नीड आणि सिग्निफिकन्स ऑफ द प्रोजेक्ट, हे पण अर्धा-अर्धा पेज आपण लिहिणार आहोत.
आणि तुम्ही हा प्रोजेक्ट कशा पद्धतीने करणार आहात, तुमचा ॲक्शन प्लॅन काय आहे, साधारण 1 पेजचा. आणि रिव्ह्यू ऑफ लिटरेचर तुम्ही जो सेकंड चॅप्टरमध्ये टाकणार आहात, त्यातलाच 2-3 पार्ट ह्याच्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करून एक वेगळं फील्ड प्रोजेक्ट प्रपोजल बनवू शकता. हे साधारण 5 ते 6 पानाचं अपेक्षित आहे. आधी काय करायचंय तुम्हाला, असं हे फील्ड प्रोजेक्ट प्रपोजल तयार करायचंय. प्रपोजल तयार करून तुमच्या गाईडला दाखवायचंय. प्रपोजल ओके असेल तर गाईड तुम्हाला मिळेल आता ओके आहे आणि मग तुम्ही पुढचा फील्ड प्रोजेक्ट चॅप्टर 1 पासून शेवटच्या चॅप्टरपर्यंत कंप्लीट करायचा आहे. मग आता या प्रपोजलचं करायचं काय? तर जेव्हा तुम्ही सगळं फील्ड प्रोजेक्ट तयार कराल, त्याच्या सगळ्यात शेवटी अनेक्षरच्या नंतर हे फील्ड प्रोजेक्ट प्रपोजल तुम्हाला अटॅच करायचं आहे. म्हणजे तुमच्या प्रोजेक्टचा फॉर्मॅट कसा असेल, सुरुवातीची ही पेजेस. आपण ही 1 मिनिट तुम्हाला परत त्या स्लाईडवर नेतो. हां, हे पेजेस म्हणजे टायटल पेज, डिक्लरेशन ऑफ स्टुडंट वगैरे, वगैरे आणि सर्टिफिकेट हे पेजेस. हे पेजेस झाल्यानंतर तुमचा चॅप्टर 1, 2, 3, 4, 5, 6 हा मेन पेज. त्याच्यानंतर तुमचं अनेक्षर आणि अनेक्षर झाल्यानंतर तुमचं फील्ड प्रोजेक्ट 5-6 पानाचं प्रपोजल. हे सगळं एकदा तुमचं प्रिपेअर झालं, की त्याची प्रिंट घ्यायची. प्रिंट घेतल्यानंतर त्याचं ब्लॅक बाइंडिंग करून आणायचं. 2 कॉपीज करायच्या. 1 कॉपी कॉलेजला सबमिट करायची आणि 1 कॉपी तुमच्याकडे ठेवायची. जेव्हा एक्सटर्नल विद्यापीठाकडून येणार, त्यांच्यासमोर तुम्ही जेव्हा प्रेझेंट कराल, तेव्हा तुमच्या हातात 1 कॉपी असते. ते प्रश्न विचारतात तेव्हा आणि गाईडच्या हातामध्ये 1 कॉपी असते. अशा पद्धतीने तुम्ही फील्ड प्रोजेक्ट कंप्लीट करू शकता. इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही चॅप्टर्स तुम्हाला किंवा काही पॉइंट्स तुम्हाला गाईडच्या मदतीने करावे लागतील. त्यामुळे गाईड बरोबर डिस्कशन करा. थोडा वेळ काढून दर आठवड्यानी, दर 15 दिवसानंतर गाईडशी डिस्कस करून आपण बरोबर ट्रॅकवर चाललोय की नाही ते बघा. म्हणजे ऐन वेळेस तुमच्या आणि गाईडमध्ये काही म्हणजे हे होणार नाही, की तुला असं सांगितलं नव्हतं, आता तू बदल किंवा हा प्रोजेक्ट रिजेक्ट झाला आणि नंतर लास्ट मोमेंटला जर तुम्ही आलात, तर तो प्रोजेक्ट ॲक्सेप्ट केला जाणार नाही आणि तुमचा बॅकलॉग लागेल. ओके. तर असं न करता तुम्ही व्यवस्थित करा. याला साधारण टोटल डेस्क रिसर्च आणि फील्ड प्रोजेक्ट मिळून तुम्हाला 200 मार्क्स आहेत. ज्यातले 100 मार्क हे कॉलेजच्या हातात आणि 100 मार्क हे विद्यापीठाच्या हातात, एक्सटर्नल आहेत त्यांच्या हातात आहेत. जर तुम्हाला काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. थँक यू.